हाय फ्रेंड्स, मी मनीषा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत ग्रीन चिकन करी कशी बनवायची। ते ग्रीन चिकन करीला हरियाली चिकन करी असेही म्हटले जाते। तर ही करी खायला खूप चवदार आणि खूपच छान अशी लागते। तर एकदा तुम्ही नक्की करून पहा। खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळामध्ये ही चिकन करी बनवून मी तयार केलेली आहे। तर ही कशी बनवायची, कोणते मसाले वापरायचे आणि कशा प्रकारे हे बनवायचे ते आपण सविस्तर पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की ती खूप छान अशी बनून करी तयार होते। कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये फास्ट तयार होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही लगेच ही रेसिपी बनवू शकता। फार कमी वेळ लागतो रेसिपी बनवण्यासाठी। करीला खूप छान असा कट आलेला आहे। तर चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर त्यासाठी मी इथे चिकन उकडून घेतलेला आहे। त्यासाठी मी कोथिंबीर, लसूण, आल्याचे तुकडे आणि हिरव्या मिरच्या आणि मसाले, कांदा भाजून घेतलेला आहे, खडा मसाला घेतला, खोबरं घेतला आणि फुटाणे घेतले। आता आपण हे सर्व मसाला वेळ न लावता आपण सर्व मसाला एकत्रित काढून घेणार आहोत। आपल्याला सर्व मसाला एकाच जागी एकत्रच काढून घ्यायचा आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं मी मसाला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। तर आता आपल्याला छान याची फाईन पेस्ट बनवून तयार करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी एक फाईन पेस्ट बनवून तयार करून घेतलेली आहे। कढई गॅसवरती मी पातेलं ठेवून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये मी 2.5 माप तेल टाकून घेत आहे। तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। आता या तेलामध्ये तुम्ही सुके मसाले घालू शकता किंवा आपण त्या वाटण तयार केलेलं ते घालू शकता। मी एक तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आणि हे आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे यामध्ये। ते वाटण आता आपण मसाल्याचं तयार केलेलं आहे। तर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे मसाला। आपला मसाला छान करून शिजेपर्यंत, आपल्याला मसाल्यानं तेल सोडेपर्यंत मसाला अगदी आपला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर चिकन शिजवताना मी त्यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला होता। लसूण, अद्रक आणि हळद, मीठ लावून मी व्यवस्थित आपलं चिकन शिजून घेतलेलं आहे। तर इथे आता तुम्ही पाहू शकता मसाल्यानं आपल्या साईडनं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। तर त्यामध्ये मी अर्धा चमच हळद टाकून घेतली आहे। मसाला वापरलेला आहे मी 2 चमचे मसाला आहे आणि काळा मसाला पण वापरलेला आहे मी 1 चमच। छान आपण एकत्रित करून घेऊ याला। आपल्याला मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे। साधारणतः इथे मला 2 मिनिट मसाल्यासाठी फ्राय करण्याला लागलेले आहेत। आपल्या मसाल्यानं साईडनं तेल सोडलेले आहे। मसाला फ्राय करते वेळेस अजिबात घाई करायची नाही किंवा आपल्याला लो फ्लेमवरती मसाला आपला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवरती जर आपण फ्राय केला तर सतत आपला मसाला खालून जळल्या जातो। त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती मसाला आपला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मसाला आपला छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी चिकन टाकून घेतलेलं आहे। चिकन आपण मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। ते इथे आपलं चिकन मसाल्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे। सर्व चिकनला आपला मसाला व्यवस्थित लागलेला आहे। तर यामध्ये आता तुम्ही आपल्या आवडीनुसार थोडं पाणी टाकू शकता। जर तुम्हाला कढी घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा तुम्हाला थोडा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही त्यानुसार रस्सा करू शकता। मी माझ्या आवडीनुसार मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। आता आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। ग्रीन चिकन करी आपली इथे बनवून तयार झालेली आहे। फ्रेंड, चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता याला खूप छान अशी कट आलेला आहे या रस्स्याला। तर इथे आता आपले ग्रीन चिकन करी रेडी
झालेली आहे. याला आपण छान खळखळून एक उकळी येऊ देऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या करीला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. तुम्ही याचं हे स्ट्रक्चर पाहू शकता. भाजी आपल्या करीचं खूप छान अशी बनून तयार झालेली आहे. साईडनं आपल्या गडबी खूप सुंदर आलेला आहे. तर इथे बनून आपली करी तयार झालेली आहे. यावरती आपण वरून थोडा कोथिंबीर टाकून घेऊ. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड. तर येथे पहा, कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार झालेली आहे. आपली झटपट रेसिपी बनवून तयार झालेली आहे. वरून थोडा कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदम अप्रतिम चवीची अशी आजची आपली ग्रीन चिकन करी बनवून येथे तयार झालेली आहे. फ्रेंड, तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.